ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। फडणवीसांच्या मुळात हातात काही नाहीये, वरून जे सांगणार तेच फडणवीस ऐकणार, सही करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नसतं। चंद्रसूर्याचे दाखले दिले तरी वरच्यांच्या मनामध्ये काय यावर सगळं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये। इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार। वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे। सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना। त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि ते कळतंय। एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मानली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मानणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे। बरं, हे यांना जसं आता राजने म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा?